स्वर्गाची राणी उल्हास कर, हालेलुया. कारण तू जन्म दिलेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे. हालेलुया. आम्हासाठी देवाजवळ विनंती कर. हालेलुया. हे कुमारी मरिये, आनंद व उल्हास कर, हालेलुया. कारण प्रभू खरोखर उठला आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, परमेश्वरा, तुझा तुझा पुत्र पुत्र, आमचा प्रभू येशू याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केलीस. त्याची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळे आम्हाला अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. गीत क्रमांक 286. या हो गीत प्रभूचे गाहो. या हो गीत प्रभूचे गाहो. उठला प्रभुजी मरण जिंकुनी, नाचा हर्ष कराहो. गीत प्रभूचे गाहो. या हो गीत प्रभूचे गाहो. अमंगलाचे झाले भंजन, सुमंगलाचे घडले दर्शन. प्रभु येशूच्या चरणी वंदन, वारंवार कराहो. गीत प्रभूचे गाहो. या हो गीत प्रभूचे गाहो. या मिसाबलीमध्ये विशेष करून जे करोनाने बाधित झालेले आहेत ते करोनामुक्त व्हावे आणि ह्या देशामध्ये पुन्हा एकदा प्रेम, शांती व सर्वांना आरोग्य लाभावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या पवित्र रहस्याच्या उत्साहात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावे म्हणून केलेल्या पापांची आपण आठवण करूया आणि देवाकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कृत्याने व ऐकईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे देवो. आमेन. प्रभो दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वर, तुझ्या प्रजाजनांच्या प्रार्थना ऐकून घे. तुझ्याकडे श्रद्धेचे वरदान आम्हाला मिळू दे. ख्रिस्ताच्या नवजीवनात सर्व काळासाठी आम्हाला सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन.
यरुशलेमेतल्या मंडळीचा फार छळ झाला, म्हणून प्रेषितांखेरीज त्या सर्वांची यहुदिया आणि शोमरोन या प्रदेशात पांगापांग झाली. भक्तिमान माणसांनी स्तेफनला नेऊन पुरले आणि त्याच्यासाठी फार शोक केला. इकडे शौल मंडळीस हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषास आणि स्त्रियांसही धरून आणून तुरुंगात टाकीत असे. तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती ते तर वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले आणि फिलिपने शोमरोन शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा फिलिपचे भाषण ऐकून आणि तो करीत असलेली चिन्हे पाहून लोकसमुदायाने त्यांनी सांगितलेल्या गोष्टींकडे एकमताने लक्ष दिले. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते अशुद्ध आत्मे मोठ्याने ओरडून निघून गेले. पुष्कळ पक्षघाती आणि पांगळी माणसं बरी झाली. अशा प्रकारे त्या नगरात आनंदी आनंद झाला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद. पृथ्वीवरील समस्त जन हो, देवाचा जय जयकार करा. पृथ्वीवरील समस्त जन हो, देवाचा जय जयकार करा. पृथ्वीवरील समस्त जन हो, देवाचा जय जयकार करा. त्याच्या नामाच्या महिम्याची गुणगान गा. त्याचे स्तवन करून महात्म्य वाढवा. देवाला म्हणा, तुझी करणी किती अगाध आहे. प्रतिसाद. पृथ्वीवरील समस्त जन हो, देवाचा जय जयकार करा. सारे भूमंडळ तुझ्या चरणी लागेल. तुझे गुणगान गाईल. तुझ्या नामाचा महिमा वर्णेल. या आणि देवाचे कार्य बघा. मानव जातीला त्याच्या करणीचा धाक बसतो. प्रतिसाद. पृथ्वीवरील समस्त जन हो, देवाचा जय जयकार करा. त्याने समुद्राच्या जागी कोरडी जमीन केली. लोक नदी पार गेले. तेव्हा त्याची करणी पाहून आम्हाला अत्यानंद झाला. तो आपल्या पराक्रमाने सदा सर्वदा राज्य करतो. प्रतिसाद. पृथ्वीवरील समस्त जन हो, देवाचा जय जयकार करा. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू म्हणतो माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवला नाही असे मी तुम्हाला सांगितले. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल, आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा आहे की त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याला मीच शेवटच्या दिवशी उठवीन.
प्रभूचे ही शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतो की ख्रिस्त सभेचा छळ होत होता आणि तरी देखील आपण पाहतो की ख्रिस्त सभेमध्ये वाढ झालेली आहे. कारण ख्रिस्त जी जीवनाची भाकर आहे ती त्यांनी अनुभवली होती आणि त्याच्यावरती त्यांची पूर्ण श्रद्धा होती आणि त्यांना ठाऊक होतं की जरी ते त्या छळामुळे मरण पावले तरी ते त्याच्याबरोबर उठवले जातील. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला तेच सांगितलेलं आहे आणि ही श्रद्धा असल्यामुळे ते अगदी त्या छळाला देखील हसतमुख सामोरे गेले. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ही श्रद्धा आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात वाढावी म्हणून या मिसाबलीमध्ये भाग घेत असताना आपण प्रार्थना करूया. गीत क्रमांक 94. तुझेच प्रभुजी जीवन माझे, तूच आसरा जीवनाचा. तुझेच प्रभुजी जीवन माझे, तूच आसरा जीवनाचा. स्वअपराधे घडून गेलो, पाप पंक्तियन लोळत बसलो. शुद्ध करुणी मज रुधिरानी तव विमोड करी पापांचा. तुझेच प्रभुजी जीवन माझे, तूच आसरा जीवनाचा. बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, या पुनरुत्थानाच्या दिव्य रहस्याद्वारे आम्हाला नवजीवन दे. आमच्या तारणकर्त्या प्रभूच्या अखंडित मुक्ती कार्यामुळे आम्हाला सर्व काळचे सुख दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, त्याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला, या घटनेच्या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. तो आमचा याचक व आमचा मध्यस्थी आहे. आमच्या तारणाकरिता तो नेहमी मध्यस्थी करीत असतो. ख्रिस्त यज्ञबली आहे, तो यापुढे कधीही मरणार नाही. ख्रिस्त एकदा बळी दिलेले देवाचे कोकरू आहे, ते सर्व काळ जिवंत राहील. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायनवृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोडसुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या गौरवे अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली.
तुझे आभार मानले आणि भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ ही पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या विश्वव्यापी ख्रिस्तवीची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, महागुरू फिलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तास ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझ्या आमेन. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचे राज्य या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमाने शांती वंदन करूया.
जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वर कोकरा आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोपरू पहा. याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू आल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातेने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मजबरोबर असतो. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. गीत क्रमांक 160. मी भाकर जीवनाची, स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची, स्वर्गीय भाकर भाकरीस या जो खाईल ना त्या कधी भूक लागेल. भाकरीस या जो खाईल ना त्या कधी भूक लागेल. श्रद्धा जो मजवरी ठेवील ना त्या कधी तान लागेल. मी भाकर जीवनाची, स्वर्गीय भाकर आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या तारण्याचा हा दिव्य उत्सव आमच्या अहिक जीवनाला सहाय्यक ठरो व आमच्या सार्वकालिक जीवनाकडे नेऊ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीने जा. हालेलुया, हालेलुया. देवाचे आभार मानूया. हालेलुया, हालेलुया. 273. एकच करू पुकार, गरजू जय जयकार. एकच करू पुकार, गरजू जय जयकार. उठला तारणहार, हर्षा नाही बात. भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभु की जय. ओ, 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 मरणाने मरणा जिंकिले,
एकच करू पुकार. दुःखाने दुःखा जाळीले गरजू जय जयकार. आम्हासाठी आज उघडले स्वर्गाचे हो द्वार. एकच करू पुकार, गरजू जय जयकार. उठला तारणहार, हर्षा नाही पार. भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभु की जय.